नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा नमो शेतकरी योजना आणि पी-एम किसान योजना, बघा या दोन्ही योजनांची तुम्ही हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. बघा तुम्हाला तारीख सांगली होती बघा 18 जुलै रोजी तुमचे पैसे पडणार. बघा पण 18 जुलै रोजी तुमचे पैसे पडले नाहीत. तर बघा कशा कारणामुळे आणि कशा प्रकारे तुमचे आता पैसे पडले नाहीत. तर बघा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत की बघा तुमचे पैसे आता नक्की कोणत्या तारखेला मिळणार. आता बघा पुढील हप्ता बघा 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे पडणार आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी योजनाचा 7वा हप्ता आणि पी-एम किसानचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली. बघा आज येतील 4,000 रुपये, बघा उद्या येतील 4,000 रुपये, अशा सगळ्या प्रकारच्या बातम्या तुम्ही मागील एका महिन्यापासून ऐकत आहात. परंतु बघा खरोखर तुमचे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आणि पी-एम किसानचे पैसे आता जमा होण्यात दिसत आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, बघा पी-एम किसान योजनेचा 19वा हप्ता जो 24 फेब्रुवारीला दिला होता, बरोबर आहे ना. बघा 4 महिने पूर्ण झाले आहेत. तुम्हाला आता पण माहीत आहे की बघा 4 महिन्यातून एकदा पी-एम किसानचा हप्ता येतो. पण बघा 4 महिन्यातून एकदाही नमो शेतकऱ्यांचा हप्ता येत नाही. बघा तशा प्रकारे 4 महिने पूर्ण झाले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे मिळाले नाहीत. तर बघा मग शेतकरी मित्रांनो, तर बघा पैसे जमा आहेत, परंतु बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वत्र बँकामध्ये पैसे सोडले जाणार नाही. मग बघा त्यामुळे काही खाजगी बँका मोजक्या बँकामध्ये आता निवडले जाणार आहे. बघा शेतकरी पी-एम किसानचे पैसे मागच्या वेळी अनेक बँकामध्ये अडकले होते. त्याचप्रकारे म्हणजेच बघा अनेक बँकामध्ये सर्व्हर डाऊन असते. बघा या बँकांनी स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे त्यामुळे अनेक बँकामध्ये बघा पैसे अडकले होते. शेतकऱ्यांना आता वेळेवर पैसे मिळाले नाहीत, त्याकरिता सरकारने काही ठराविक बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर घेत असाल, तर बघा पी-एम किसानचा योजनेचाही हप्ता घेत असाल, तर बघा तुम्हाला नेमका आता कोणत्या बँकामध्ये हे पैसे आता 24 तासांनी सोडले जाणार आहे. तर बघा बँकाची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे आता काही मोजक्या बँकामध्ये तुमचे आता पैसे काही कारणामुळे आता सोडण्यात येत आहे. बघा तुम्ही पण अनेक दिवसापासून ऐकत आहात की बघा आज सकाळी हप्ता येईल आणि उद्या परवाही येईल, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असाल. परंतु सरकारने आता 4 महिने पूर्ण झाले आहे. आजही सकाळपासून पी-एमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये, 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली आहे. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की आमची बँक सरकारला लावलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही, तेच तुम्हाला या व्हिडिओच्या सांगणार आहे. बघा कारण बघा काही ठराविक बँकामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहे. बघा काही ठराविकच जिल्ह्यामध्ये ही पैसे सोडले जाणार आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, काही टप्प्यानं आता शेतकऱ्यांच्या खात्यात आता बँकांनी काही पैसे मिळणार आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 24 तासांनी शेतकऱ्यांचे आता या लिस्टमध्ये जर नाव असेल तर त्यांचे आता पैसे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 3 टप्प्याचे पैसे वाटप होणार आहे. बघा पहिल्या टप्प्यात आठवड्यातनी बघा या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास येणार आहे आणि ते आता या 12 जिल्ह्यामध्ये जमा होत आहे. त्यानंतर बघा पुढील आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये असे पैसे जमा होणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पुढच्या आठवड्यामध्ये ही 12 जिल्ह्यांची पैसे जमा होणार आहे. बघा असे 3 टप्प्यांनी 21 दिवसात तुमचे आता पैसे जमा करण्याचा आदेश असा दिलेला आहे. त्यामुळे बघा आता नेमका कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहे, बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे की बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकून कंटाळे आहे असणार आहे. बघा आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु आज खरोखरच तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे मिळणार आहे. तर त्यामुळे बघा काही मोजक्या बँकामध्ये आता हे पैसे मिळणार आहेत. तर बघा नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि पी-एम किसानचे 2,000 रुपये जमा झाल्याचा असा बँकेतून तुम्हाला आता मेसेजही येऊ शकणार आहे. बघा आता त्यामुळे बघा कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले आहे असे सुद्धा आता पाहण्यात महत्त्वाचं कारण आहे. बघा 12 जिल्ह्यामध्ये आता 12 जिल्ह्यांची यादीही काल संध्याकाळीच या महत्त्वाच्या 10 बँकामध्ये दिलेली आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता शेतकऱ्यांची आता 12 जिल्ह्याची यादीही आली आहे आणि 12 बँकाची अशी यादीही आली आहे. बघा आता काही मोजक्या बँकात आता पैसे मिळणार. बघा आता 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात आता पहिल्या आठवड्याच्या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव येतील त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत. तर बघा तुमची आता एक खाजगी बँका आहे की नाही आणि जिल्हे आहे की नाही. तर बघा त्याआधी शेवटचं जर काम केलं नसेल तर तेही करून जा. आपल्या चॅनलला छोटासा सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्या चॅनलचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांमध्ये बघा
बँकामध्ये स्पष्टीकरण सांगितले होते की बघा ते काही परिस्थितीमुळे आज पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले झाले पाहिजे. त्याचप्रकारे शेतकऱ्यांना आता बँकेमध्येही पैसे जमा झाल्याचा असा मेसेजही सुद्धा येऊ लागला आहे. त्यामुळे बघा कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येऊ लागले आहे आणि ते आपण पाहणारच आहोत. बघा पहिल्यांदाच पाहूया की खरोखर कोणत्या आता 12 बँकातनी आणि 12 जिल्ह्याची आता लिस्ट तुमच्या खात्यातनी आलेली आहे. बघा बँकाचे आता नाव आपण पहिल्यांदाच पाहूया. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होईल लागले आहे पाहूया. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमोचे आणि पीएमचे 4,000 रुपये आजच पाहिजे असेल तर बघा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत. तर बघा तुम्ही आता लक्ष देऊन ऐका, कारण बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लक्ष देऊन पाहत आहात तर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सरकारने आता सांगितल्या या यादीमध्ये असलेले खरोखरच तुमचे आता पुढील अगदी काही तासात तुमचे सुद्धा दिवसभरातून पैसे येऊ शकतात. बघा फक्त तुम्ही आता कोणत्या बँकातनी यासाठी निवडले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही यासाठी निवडले आहे आता पाहण्याची गरज आहे. तर बघा आता आपण पहिल्यांदाच पाहूया की बघा बँकामध्ये आता तुमचं सर्वप्रथम कोणती बँक आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो पहिल्याच ठिकाणी बघा पैसे जमा होऊ लागले. त्या म्हणजे बघा सर्वात मोठी बँक म्हणजे की बघा खाजगी बँक आहे जी म्हणजे की HDFC बँक. बघा यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा अनेक बँकामध्ये त्यामुळे बघा सर्व HDFC बँकेमध्ये ग्राहक सेवा असते. त्यामुळे बघा पुढील आता कोणत्याही 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे पडणार आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो बघा पुढच्या नंबरची बँक म्हणजे की बघा काही प्रकारच्या स्पष्टीकरण सांगितले आहे की बघा काही परिस्थितीमुळे आज या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले जाणार आहे. बघा त्याचप्रकारे आता शेतकऱ्यांना बँकेमध्येही पैसे जमा झाल्याचा असा मेसेजही येऊ लागला आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पैसे येऊ लागले आहे ते पण आपण पाहणारच आहोत. तर बघा पहिल्यांदाच पाहूया की खरोखर आता बघा तुम्हाला या पाहणार आहोत की गरज कोणत्या पुढच्या बँकेमध्ये तुमचा नंबर येतो आणि म्हणजे की बघा ICICI बँक ही बँकेला शेतकऱ्यांना कर्ज भरून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकमध्ये आता खातं उघडले आहे. त्यामुळे बघा सुद्धा या बँकेतही पैसे येऊ लागले आहे. आणि बघा त्यानंतरची पुढची बँक म्हणजे की बघा कोटक महिंद्रा बँक. या बँकेमध्ये बी बघा शेतकऱ्यांचे आता पैसे सकाळपासून आता मिळणार आहे. बघा त्यानंतरची पुढची बँक म्हणजे की बघा बँक ऑफ बरोडा. या बँक ऑफ बरोडामध्येही परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे पाहण्यासाठी गरज आहे. कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत. उरलेले जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. बघा कारण म्हणजे की बघा पैसे अडकून नाही वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे. बघा आता पुढची बँक म्हणजे की बघा बँक ऑफ महाराष्ट्र. जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या या बँकेमध्ये खाते उघडले असते. त्यामुळे बघा आता त्यामुळे शेतकऱ्यांना खाते या बँकेमध्ये उघडले असल्यामुळे बघा त्यांना आता सुद्धा आज सकाळपासून यांचे काही तासातनी यांचे खात्यात पैसे आता पडून जाणार आहेत. तर बघा आता पुढच्या नंबरची बँक म्हणजे की बघा सुद्धा बघा आता पुढची नंबरची बँक म्हणजे बघा बँक ऑफ इंडिया. बघा यामध्येही शेतकऱ्यांचे आता सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. परंतु बघा आता 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहे. पण 12 जिल्ह्याची पहिल्याच व्हिडिओमध्ये बंद करू नका, कारण बघा आपल्याला राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यापैकी फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आता 60 पैसे लागणार आहे. बघा त्यामुळे आता जिल्हे कोणत्या नक्की बघा कोणतं आपण ठिकाणी बँका आता पाहणार आहोत. पुढची बँक बघा पोस्ट ऑफ बँक. बघा जवळपास विश्वासू असते बँक. या असल्याने बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता उघडलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा पोस्टातनी पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतर बघा पुढच्या नंबरची बँक म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा म्हणजे की याला SBIC बँक आपण म्हणून ओळखली जातो. बघा शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता पैसे येऊ लागले. त्यानंतर बघा पुढच्या नंतरची बँक म्हणजे बघा मध्यवर्ती बँक तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे. बघा ज्यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे कर्ज घेतले जात आहे. त्या बँकेमध्ये पीएमचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहे. त्यानंतर बघा त्यानंतरची पुढची बँक आहे की म्हणजे की बघा जिल्ह्यामध्ये असते म्हणजे की जिल्हा सहकारी बँक किंवा तुमच्या खात्यातली एखादी खाजगी बँक असते किंवा संस्थेची बँक असते. यामध्ये सुद्धा पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यात आता तुम्हाला सांगतो की बघा शेतकरी मित्रांनो तुमचे आता पैसे लवकरात लवकर या बँकामध्ये पडणार आहेत. तर बघा जिल्ह्याची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे. तर बघा आपल्याला तुमचे बँक तुम्हाला माहिती केली असेल तर तुमची आता ही बँक जर असेल तर बघा तुमचे आता 24 तासात तुमचे पैसे मिळणार आहेत. तर आपण आता करू या व्हिडिओला शेवट. बरं आपला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही कळवा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.